महाराष्ट्राच्या एका टोकावर आलो आपण. मालवण स्टँड पासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत यायला 10 रुपये तिकीट आहे एसटीने आलं तर. आणि त्याच्यानंतर समोरच किल्ला आहे बघा, तो दिसतोय तिकडे. आणि हे 100 रुपयाचं तिकीट काढले आतमध्ये जाण्यासाठी. तर चला जाऊया आता. एक तास दिले आपल्याला फिरायला आतमध्ये. 1 तासाच्या आत परत यायचं. 11 वाजलेत, 12 वाजेपर्यंत जायचंय. आपला बोट नंबर आहे 40 मध्ये जाऊन बसायचंय. किल्ला जसं जसं जवळ जाईल तसं तसं खूपच सुंदर. म्हणायला प्रश्न एवढ्या आतमध्ये एवढं सुंदर काम कसं केलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू. बघा, बघेल तेवढं कमीच आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावर परत आतमध्ये जाण्यासाठी हे 5 रुपयाचं तिकीट आहे आपल्याकडे, काढावं लागतं. त्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. हा रस्ता आहे समोर बघा. महाद्वारातून आत आले शिवमंदिर आहे. छान असं शिवमंदिर बांधलेलं आहे, खूप जुनं दिसतंय ते. आणि इथं ऐकून आश्चर्य वाटेल की जवळपास 12-13 पिढ्या झाल्या इथं गड्यावरती लोक राहतात. त्यांच्या 12व्या की 13व्या पिढ्या आहेत ते गड्यावरती राहतात. आणि लोकांशिवाय बाकीच्या इथं मुक्काम करता येत नाही. मगाशी सांगताना जर चुकलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर लागतं. त्यानंतर एक शंकराचं एक छोटंसं मंदिर आहे. आतमध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे काही शूटिंग वगैरे केलेली नाहीये. आणि तिथूनच पुढं आले गडाचा परिसर आहे. इथं आतमध्ये अजून मेन गड आहे. गड बघून झालाय आपला, मस्त छान असं गड बघून झालाय. आता ह्या पायऱ्यांनी खाली उतरायचं आपल्याला. बघा या पायऱ्या आहेत इथं, ह्याने खाली उतरायचंय. काय बोलावं, काय सुचत नाही जास्त. जेवढं काय बोलता येईल जास्तीत जास्त तेवढा प्रयत्न करतोय. हे बघा इथं समोर एक झेंडा लावलाय, भगवा झेंडा लावलाय. काय नाही बोलता आलं की समोर काय का लावलंय ते दाखवायचं. भारी आहे, ही पण भारी आहे. चला, पाऊण तास तर होऊन गेलाय आणि 15 मिनिटं पोहोचायला लागतील. त्या बोटवाली सोडले तिथं. 1 तासाचंच बंधन ठेवलं. अजून थोडंसं टायमिंग पाहिजे होतं जरा फिरायला. त्यांनी सांगितलंय म्हटल्यावरती एक 5-10 मिनिटं होईल इकडे तिकडे, पण जावं लागेल आपल्याला. अरे चला. या काकांनी आपल्याला मालवण स्टँडला आणून सोडले. आता मालवण स्टँडवरून आपला नवीन प्लॅन करायचा आहे की पुढे कुठे जायचं ते.